नमस्कार। बिबट्या हा संरक्षित प्राण्यामध्ये मोडतो, त्याचं रक्षण झालं पाहिजे आणि बिबट्या जगला पाहिजे, कारण बिबट्या किंवा वाघ हे या निसर्गामध्ये प्रचंड महत्त्वाचे मानले जातात। कारण त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती एन्व्हायरमेंटची कशी आहे हे ओळखायचं असेल तर तिकडे बिबट्या किंवा वाघ लागतो, म्हणजे तिकडली जीवसृष्टी चांगल्या पद्धतीने काम करते। आज आपल्या इकडे एक फार मोठी बातमी झालेली आहे की बिबट्या हा थेट 2-3 खाड्या ओलांडून, लोकवस्त्या ओलांडून वसई किल्ल्यामध्ये आलेला आहे। बिबट्या वसई किल्ल्यात आलेला आहे की आपण जे लोक आहोत इकडले प्रशासनामुळे, त्यांच्या अनधिकृत बांधकामामुळे आपण जे तुंगारेश्वर फॉरेस्टमध्ये घुसलेले आहेत, प्राण्यांचा अधिवास जो आहे तो अधिवास पूर्णतः नष्ट होत आहे। मागच्या वेळेला काशीत कोपरमध्ये पाण्याची जेव्हा टाकी उभी करायला लावलेली, तिकडे एक बिबट्या आणि त्याची 2 बाळं होती। तिकडेही कारण पाण्याची टाकी बांधत असताना त्यांचा अधिवास, तिकडे जे बॉम्ब ब्लास्ट केले जायचे त्यामुळे ते बिबटे जे आहेत ते तिकडून त्यांना निघावं लागलं। तशाच पद्धतीने तुंगारेश्वर फॉरेस्टमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे अतिक्रमण होत आहे त्या बिबट्याला, कारण हे बिबटे जे असतात ते लाजाळू प्राणी आहेत, हे रात्री बाहेर पडणार आहेत, त्यांना आवाज गोंधळ चालत नाही। 24 तास तिकडे इंडस्ट्री चालू आहे, 24 तास तिकडे बांधकाम चालू आहे, मोठ्या मायनिंगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे अनधिकृत मायनिंग केल्या जातात। हा बिबट्या जाणार कुठे? तो बिबट्या खऱ्या अर्थाने आपल्या मानवाला सांगायला आलेला आहे की आता तुम्ही स्वतः वाचायचं असेल तर मला वाचवलं पाहिजे, आणि तो मानवी वस्तीमध्ये आलेला आहे। इकडलं प्रशासन या संदर्भात काही बोलायला तयार नाही। इकडल्या प्रशासनाने बिबट्याच नाही, आज तुम्हाला चिमण्या पण दिसत नाहीत, आज तुम्हाला इकडले पक्षीसुद्धा फार कमी झालेले दिसतात। इकडलं मॅंग्रोव्ह फॉरेस्ट कमी केल्यामुळे कोल्हे वसईमध्ये जे दिसायचे ते पण दिसत नाहीत। आता बिबट्या पण पुढील काळात आपल्याला दिसेल की नाही माहीत नाही, कदाचित आपल्या चित्रात बघावं लागेल। म्हणून हा जो बिबट्या या वसई किल्ल्यात आलेला आहे हे मानवाने जे बिबट्याच्या जागेवर जे अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळे आलेलं आहे, आणि या संदर्भामध्ये प्रशासनाने यापुढे तरी काळजी घ्यावी असं आमचं मत आहे।